कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे तर त्या स्वाध्यायामधील स्वाध्याय 7.1 गणित या विषयाचा स्वाध्याय 7.1 आज आपण घेऊन आलेलो आहे, संख्यांवरील क्रिया. तर असा हा त्या घटकाचं नाव आहे. आपल्याला तो घटक संपला की मग आपण बुद्धिमत्तेचे पुढील स्वाध्याय चालू करत आहोत. तर बघा, हा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 1. कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली. 6वीच्या किती मुली आहेत? 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुली. 8वीच्या किती मुली आहेत? तर 60 मुली क्रीडांगणावर उभ्या आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? आता इथे काय म्हणलंय? जास्तीत जास्त. आता जास्तीत जास्त म्हणल्यावर आपण काय काढतो? आपण काढतो मसावी. तर बघा, 45, 30 आणि 60 याचा मसावी काय येईल? याला मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जाईल? बघा, तर 5ने तर जाईलच, 3ने पण जाईल. बघा, 3ने भाग घालू, हे ते आलं 15, येथे 10, येथे किती आलं? 3ने भाग घालवल्यावर 20. 15, 10 आणि 20. परत कशाने भाग जाईल? परत जाईल 5ने भाग. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 5 चौक 20. आता यामध्ये 3, 2, 4 मध्ये कशानेच भाग जाणार नाही. तर 3 आणि 5 यांचा गुणाकार काय असतो? तर तो असतो मसावी. 3 आणि 5चा गुणाकार आला 15. उत्तर आले पर्याय क्रमांक 2. तर असं सहज आणि सोप्या पद्धतीने प्रश्न सुटतो. पुढील प्रश्न बघूया. बघा, अशी भली मोठी संख्या दिलेली आहे आणि या संख्येला 72ने निश्चेष भाग जाण्यासाठी स्टारच्या पुढे कोणता? स्टारच्या जागी, बघा, स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर आपल्याला स्टारच्या जागी कोणता अंक असेल हे शोधायचे. तर बघूया. बघा, याच्या जागी कोणता अंक असेल? संख्या काय आहे? 6, 2, 4, स्टार 1, 6. आता मला सांगा तुम्ही की कशाने भाग जातोय? 72ने. तर आपण विभाज्यतेच्या कसोट्या ह्या आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आणि त्यावरील व्हिडिओ पण मी तुम्हाला दिला होता की सर्व विभाज्यतेच्या कसोट्या आपण दिलेल्या आहेत. तर 72 म्हणजे कशाने भाग गेला पाहिजे? 9ने आणि 8ने. तर बघा, 9ची कसोटी सोपी आहे. 9ची कसोटी चेक करूया आपण. 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 1 13, 13 आणि 6 19. 19 मध्ये कोणती संख्या मिसळली तर त्या संख्येला 9ने भाग जाईल. तर 4 मिसळलं तर काय येतं? 23. 23ला 9ने भाग जातो का? नाही जात, म्हणून 4 येणार नाही. 19 मध्ये 3 मिसळलं, 22 आलं, 22ला पण 9ने भाग जात नाही. 19 मध्ये 6 मिसळलं, 25 आलं, 25ला पण 9ने भाग जात नाही. 19 मध्ये 8 मिसळलं तर येतं 27. 27ला 9ने भाग जातो आणि ते 8 मिसळलं, 816ला पण 8ने भाग जातो. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया आपण. ज्याचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या? तर बघूया, ऑप्शन वरून पण जाता येईल आणि कसंही सोडवता येईल. तर पहिल्यांदा आपण साधी मेथड बघूया. आपण 144 भागिले 4 हे काय आलं? असामायिक अवयवांचा गुणाकार. तो किती येईल? बघा, तो आला 36. 36 मध्ये असामायिक अवयव काय असतील? 9 आणि 4. 9 चौक 36. तर 9ला 4ने गुणलं आणि 4ला 4ने गुणलं की आलं उत्तर 16 आणि 36. ठीक आहे, आपलं उत्तर आलं 16 आणि 36. ही एक मेथड झाली. दुसरी एक मेथड काय आहे की बघा, 12 आणि 36 चा मसावी काय येईल? 12 आणि 36 चा मसावी येईल 12. पण येथे किती दिलाय? 4. म्हणजे हे उत्तर येईल का? हे उत्तर येणार नाही. पुढे बघा, 24 आणि 36 चा मसावी किती येईल? 24 आणि 36 चा मसावी आला 12. हे पण उत्तर येणार नाही. 36 आणि 48 चा मसावी किती येईल? 36 आणि 48 चा मसावी आला 12. म्हणजे हे पण उत्तर येणार नाही. म्हणजे आपण ऑप्शनमध्ये काय मसावी येतोय, काय लसावी येतोय हे चेक केलं तरी आपलं उत्तर येईल. 16 आणि 36 चा मसावी काय आला? 4 आणि लसावी किती आला? 144. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया आपण. 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती? आता 2 मेथड आहेत बघा या प्रश्नाच्या. तर 2 मेथड कोणत्या की तुम्ही असं 2, 3, 4,
5 6 7 8 9 10. ठीक आहे, यांचा तुम्ही काय काढू शकता, लसावी. आणि यांचा लसावी काढून जे उत्तर येईल, ठीक आहे, जे उत्तर येईल त्यामध्ये एक मिसळलं की आपला पर्याय क्रमांकाचे उत्तर येईल. समजा याचा लसावी काय आला बघा, याचा लसावी आला x आणि पर्याय काय दिलेत आपल्याला, पर्याय दिलेत x अधिक 1. मग जर आपण पर्यायामधून 1 वजा केलं, पर्यायामधून जर आपण 1 वजा केलं तर लसावी यायला पाहिजे. लसावी आला तर काय होईल की त्या संख्येने लसावीला भाग गेला पाहिजे, 2नी पर्यायाला भाग गेला पाहिजे, 3ने भाग गेला पाहिजे, 4ने भाग गेला पाहिजे. अशी एक मेथड आहे. तर बघूया, 2521 मधून 1 वजा केलं तर काय आलं, 2520. यातून 1 वजा केलं तर काय आलं, 9999. यातून 1 वजा केलं 5053 आणि यातून 1 वजा केलं आपण तर काय आलं बघा, 5499. ह्या संख्या आल्या. मग बघूया आपण, 2ने 2520 ला भाग जातो का, हो जातो. 3ने जातो का, 5 आणि 4 9 जातो. 4ने जातो का, 20 ला भाग जातो. 5ने जातो का, जातो. 6ने जातो का, जातो. 7ने भाग जातो का, बघा 2चे दुप्पट 4, 25 मधून 4 गेले 21, जातो. 7ने पण जातो. 8ने भाग जातो का 520 ला, हो जातो. 9ने भाग जातो का, जातो. 10ने भाग जातो का, जातो. म्हणजे 2520 ला प्रत्येक संख्याने भाग जातोय. तसं 9999 ला 2ने भाग जातो का, नाही जात, ऑप्शन एलिमिनेट. 5053 ला 2ने भाग जातो का, नाही जात, ऑप्शन एलिमिनेट. 5499 ला 2ने भाग जातो का, नाही जात, हे पण ऑप्शन एलिमिनेट. आणि अशा एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने उत्तर काय आलं, तर ते आलं पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. एका टोपलीत काही फुले आहेत. आता सेम अशा टाईपचा प्रश्न आपण मगाशी सोडवला आहे बघा. 12 मुलांना सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात. बघा 12 वजा 8 4 आलं. तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली तर 10 फुले उरतात. 14तून 10 गेलं 4. मग यामध्ये आपण काय करत असतो की 12 आणि 14 यांचा काय काढतो आपण, यांचा काढतो लसावी. तर 2ने भाग दिला तर 6 आलं आणि हे तर आलं 7. 6ने 7चा गुणाकार किती आला, यांचा गुणाकार आला 42 आणि त्याला 2ने गुणलं तर उत्तर काय आलं 84. ह्या 84 मधून 4 वजा केलं की उत्तर काय आलं 80. हे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. अशी एक पद्धत सांगितली होती मी. आणि दुसरी एक मेथड काय सांगितली होती तुम्हाला की जो सामायिक फरक आहे 4, तर तो 4 फरक यामध्ये ॲड करायचा. 30 आणि 4 किती आलं 34. 28 आणि 4 किती आलं 32. 80 आणि 4 किती आलं 84 आणि 84 अधिक 4 किती आलं 88. आता 34 32 84 88 याला 8ने आणि 10ने ते याला 12ने आणि 14ने भाग जातो का बघायचं. 12ने 34 ला भाग जातो का, नाही जात. 14ने पण नाही जात. 32 ला 12ने भाग जातो का, नाही जात. 14ने पण नाही जात. फक्त 84 ला भाग जातो, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. बघा दोन्ही मेथड सांगितले आहेत. बघा सोपे आहेत. 2 संख्यांचा लसावी 341 असून त्यांचा मसावी 11 आहे. तर त्या 2 संख्यापैकी मोठी संख्या कोणती. आता यामध्ये मसावी किती दिलाय, मसावी दिलेला आहे 11. म्हणजे दोन्ही संख्यांना 11ने भाग जाणार. दोन्ही संख्यांना 11ने भाग जाणार, हे तर फिक्स आहे बरोबर. मग दोन्ही संख्यांना 11ने भाग जाणार. मग आपल्याला एक संख्या काय आहे मोठी आणि एक संख्या काय आहे लहान. मग मला सांगा, जी लहान संख्या आहे, जी मोठी संख्या आहे ती 11 पेक्षा कशी असेल, मोठी असेल. मग पर्यायामध्ये बघा 11 पेक्षा मोठी संख्या जिला 11ने भाग जातो. 31 ला जातो का 11ने भाग, नाही. 1 ला जातो का, नाही. 11 पेक्षा मोठी संख्या पाहिजे म्हणून हे पण येणार नाही. 341 ला 11ने भाग जातो का, हो जातो, म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. ही एकदम तोंडी उत्तर काढण्याची पद्धत. पण तुम्हाला जर उत्तर काढायचे असेल तर ते कसं काढू शकता. 341 भागिले 11 काय आलं बघा 31 आलं. 31चे असामायिक अवयव काय आलं 1 आणि 11.
31चे 1 आणि 31 असे भाग येतील आणि त्याला जर आपण मसावीने गुणलं तर उत्तर आलं लहान अवयवाला 11 आणि मोठा अवयवाला 341. बघा दोन्ही पद्धतीने काढता येईल, पण मी जी पहिली मेथड सांगितली होती तिने तोंडी उत्तर निघेल. पुढे बघूया. दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावी 6 आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यावेळेस x देतात, x म्हणजेच काय असतं मसावी, तर आपल्याला काय विचारलं x बरोबर किती, तर x ची किंमत काय आली, x म्हणजे मसावी असतो. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा काहीच डोकं लावायचं नाही, डायरेक्ट x आणि ते 1 असेल. बघा कधी उत्तर चेंज होऊ शकतं. जर मला इथं 12x आणि 14x असं दिलं असतं, ठीक आहे, तर मग सांगा 12 आणि 14ला कितीने भाग जातोय, तर 2ने भाग जातोय. 12 आणि 14ला 2ने भाग जातोय, मग 6ला पण 2ने भाग घालवायचा, मग त्यावेळेस उत्तर येतं 3. तर ही पुढच्या म्हणजे अजून जर क्वेश्चन अवघड करायचं ठरला तरच येईल प्रश्न, नाहीतर x ची किंमत म्हणजे मसावीची किंमत असते, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. 48 आणि 6 या संख्यांचा लसावी 144 आहे. तर एक मिनिट आपण प्रश्न चेक करूया. प्रश्न चेक करून मी सांगतो तुम्हाला की पुढे काय आहे. बघा येथे स्टार आहे. 48 आणि स्टार 6 यांचा लसावी 144 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा. मग बघूया 48 आणि स्टार आणि 6 लसावी काय आहे 144. मग आपण संख्या ठेवूया 48 आणि 16. 48 आणि 16 यांचा लसावी काय येईल 48च येईल. 144 येईल का, नाही येणार, पहिला ऑप्शन गेला. आपण पुढच्या संख्या ठेवूया 48 आणि 36 एक येईल, 48 आणि 56 एक येईल आणि 48 आणि 96 एक येईल. अशा 3 संख्या येतील. तर मला सांगा 48 आणि 96 यांचा लसावी काय येईल 96च येईल, 144 येणार नाही, म्हणजे 9 पण एलिमिनेट झालं. 48च्या पट्टीमध्ये 144 आहे, पण 56च्या पट्टीमध्ये 144 नाही, म्हणून हा पण पर्याय गेला. फक्त उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 7.2 घेऊन येत आहोत. तर हे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.